नमस्कार मित्रांनो, मी गौरव बुराडे. आज तुमच्यासाठी 7 मार्क्सचा एकदम सिम्पल असा पण तुम्हाला खूप अवघड वाटणारा स्पेस फोर्सेस हा टॉपिक घेऊन येतो आहे. ठीक आहे. तर तुमच्यासमोर पहिलं एक्झाम्पल दिसतं आहे. याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर प्लेट आहे आणि वर्टिकल ॲक्सिसला एक्स म्हटलं आहे आणि 2 हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे. एक आहे वाय आणि एक आहे झेड. आणि क्वेश्चन आहे फाइंड द रिझल्टंट अँड लोकेट इट्स पोझिशन. तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं. सगळ्यात पहिले एक स्टेटमेंट तुम्हाला ॲड करायचं आहे, ज्याच्यात म्हणायचं आहे ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू. बघा, कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे तर सगळे फोर्सेस वर्टिकल आहेत आणि वर्टिकल ॲक्सिस कुठला दिला आहे त्यांनी, तर एक्सला त्यांनी वर्टिकल म्हटलं आहे. मग आपण म्हणायचं ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आणि मग आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स. आता पुढचं जे आपण एक्झाम्पल घेणार त्याच्यात व्हर्टिकल ॲक्सिस मुद्दाम मी वाय दाखवेल तेव्हा इथे वाय ॲक्सिस असं नाव होणार. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, फोर्सेस जर व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये असेल तर आपण अपवर्डला पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्डला निगेटिव्ह असं म्हणतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा किती फोर्सेस दिसत आहे तुम्हाला, 3 आहेत बघा. 4, 3 आणि 2 म्हणजेच 4, 3 आणि 2 आणि तिन्ही पण खाली चालले आहेत. सो -4, -3 आणि -2. मग आन्सर किती येणार आहे बघा. हे तर ओरली होऊन जाणार. आन्सर आलं 9 न्यूटन, पण निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय की आपला रिझल्टंट जो आहे तो व्हॅल्यू वाईज 9 न्यूटन आहे आणि आन्सर निगेटिव्ह आलं आहे. याचा अर्थ रिझल्टंटची डायरेक्शन जी आहे ती आहे डाऊनवर्ड. तर या व्हॅल्यूला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हणजेच मेकॅनिक्सच्या लँग्वेजमध्ये म्हणतो मॅग्निट्यूड आणि या ॲरोला म्हणतात डायरेक्शन. आणि मित्रांनो, हा एक्झाम्पल 7 मार्क्ससाठी येतो. त्याच्यापैकी फक्त 3 मार्क एवढं लिहिण्यासाठी आहे. काहीच करायचं नाही आहे. सगळे फोर्सेस उभे, वरती म्हणजे प्लस म्हणायचं, खाली म्हणजे मायनस म्हणायचं आणि विषय संपला. ठीक आहे. आता तुम्ही कुठला ॲक्सिस वापरला मित्रांनो, एक्स वापरला. मग कुठला नाही वापरला, तर तुम्ही नाही वापरला वाय आणि झेड. तर असा बनवायचा पॅटर्न. ओके. काय लिहिलं मी, MYY इज इक्वल टू R इंटू झेड. आणि दुसरी इक्वेशन अशीच क्रॉस कनेक्शन MZZ इज इक्वल टू R इंटू वाय. आलं लक्षात. एक्स पहिले वापरला, मग वाय आणि झेडमध्ये कॉम्बिनेशन आणि झेड आणि वायमध्ये कॉम्बिनेशन. आणि आता नीट लक्ष द्या, थोडं फोकस करा. थोडा वेळ लागेल बट यू विल अंडरस्टँड. दिस इज व्हेरी सिम्पल. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणाऱ्या व्हेक्टर अप्रोचसारखं नाही आहे. ओके. खूप 2 मिनटात 7 मार्क मिळतात. उगाच या टॉपिकला ऑप्शनला टाकायची गरज नाही आहे. आता नीट बघा, आपल्याला मोमेंट कुठे घ्यायची आहे, तर आपल्याला मोमेंट घ्यायची आहे वाय ॲक्सिसला. आणि वाय ॲक्सिस कुठे आहे, तर बघा तो आडवा दिसतो आहे का, रेड कलरने दाखवतो बघा मी. हा वाय ॲक्सिस बघा, ही रेड लाईन दाखवली वाय ॲक्सिसची. ओके. हा आहे वाय ॲक्सिस. आता याच्यामधून कोणी पास होतं आहे का, तर होतं आहे बघा. कोण पास होतं आहे, 4 न्यूटन. मग 4 न्यूटन पास होतो आहे, तर त्याला आपण करणार कॅन्सल. त्याला घ्यायचंच नाही वाय ॲक्सिसच्या मोमेंटला. आता कोण उरलं, आता उरला हा 3 आणि हा 2. आणि याच्यासाठी वाय ॲक्सिसपासून डिस्टन्स किती आहे बघा. वाय ॲक्सिसपासून म्हणजे असं इकडे मोजत आले तर ते डिस्टन्स आहे 5. आणि तुम्हाला दिसतं आहे का 2 आणि 3 हे दोघंही खाली चालले आहेत बघा, खाली असे. ओके. तुम्ही हातात एखादी नोटबुक घ्या, उजव्या हाताला ती पकडा आणि डाव्या हाताने तिला खाली दाबलं तर तुम्हाला कळेल की तुमचं रोटेशन जे आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे. मग कोणाचं 3 न्यूटन आणि 2 न्यूटन. आणि डिस्टन्स किती आहे, 5. सो मोमेंट काय असते, फोर्स इंटू डिस्टन्स. आणि मी शिकवताना क्लॉकवाईजला निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह असं घेतो. तुम्हाला वाटलं तुम्ही उलटं करायचं तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता मोमेंट अबाउट वाय ॲक्सिस, वायमधून गेला 4 न्यूटन, त्याला काढून टाकलं, उरला 3 आणि 2. डिस्टन्स आहे वायपासून 5. तर हे अँटी क्लॉकवाईज फिरतं आहे. मग हे होणार 3 इंटू 5, हे येणार पॉझिटिव्ह का तर अँटी क्लॉकवाईज. आणि पुढचा फोर्स आहे 2, तो पण सेम डिस्टन्स म्हणजे 5. आणि इकडे आरची व्हॅल्यू बघा, आरची व्हॅल्यू किती आहे वरती 9 आणि झेड आपल्याला माहिती नाही आहे. मग आता हे 5 त्रिक 15 आणि हे 10 म्हणजे 25 डिवायडेड बाय 9, 25 डिवायडेड बाय 9. हे कॅल्सीमध्ये आपण टाकू. आपला आन्सर आहे 2.77. सो झेडचं उत्तर आलं
2.77 मीटर. ओके, बघा एक पार्ट इकडे आपला संपला. आता आपण जाऊया पुढे. ओके, नीट लक्ष द्या, मी पेनचा कलर चेंज. आता आपण वापरू ब्लॅक कलर. आता कुठे घ्यायची आहे मोमेंट नीट बघा, झेड ॲक्सेसला. मग शोधा झेड ॲक्सेस. तर बघा मी ब्लॅक पेनने दाखवतो व्यवस्थित. हे बघा, हा इथून इथपर्यंत हा आहे झेड ॲक्सेस. आता झेडमधून कोण जातो आहे, तर बघा झेडमधून जातो आहे 2 न्यूटन. याला आपण इमिजिएटली कॅन्सल करून टाकलं. आणि आता उरतं कोण आहे, तर आता बघा इकडे हा 3 आणि हा 4 उरत आहे. आणि आता झेडपासून त्या फोर्सेसकडे जायचं. बघा झेडपासून असं 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 त्या फोर्सेसकडे गेलं तर हा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स आहे 4 मीटर. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक वही घ्या अशी नोटबुक, आणि घेतली की बघा इथे तिला होल्ड करा असं हाताने. आणि तुम्हाला दिसतं आहे का की डाव्या बाजूला खाली चालला आहे, इकडे 4 आणि इकडे 3. मग जर डाव्या बाजूने तुम्ही असं दाबलं तर बघा हे फिरेल असं, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. आणि हा डिस्टन्स आडवा किती आहे, तो डिस्टन्स 4. ओके, मग दोन्ही फोर्सेसला मल्टिप्लाय करायचं पुन्हा एकदा. तर हे झालं 4 × 4 प्लस 3 × पण 4. आणि इकडे आपला रिझल्टंट पुन्हा एकदा 9 × y. मग हे 16 आणि 12 म्हणजे किती झाले 28. आणि तो 9 त्याला डिवाईड करेल, तर 28 डिवायडेड बाय 9 हे आन्सर आहे 3.11 मीटर. ओके, तर अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न मित्रांनो संपलेला आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये सगळे फोर्सेस होते एक्स ॲक्सेसला पॅरलल. तर R=Fx घ्यायचं. एक्स वापरून झाला, वाय आणि झेडमध्ये मोमेंट कॉम्बिनेशन बनवायचं. आता पुढच्या याच्यामध्ये ॲक्सेस थोडे उलटे पालटे करतो मी, आणि थोडं खालीवर पण करू फॉर बेटर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, आपण एक्स ॲक्सेस उभा ठेवला होता आणि सगळे फोर्सेस पण उभे होते. आता याच्यामध्ये कुठला ॲक्सेस उभा आहे, वाय. मग इथे आपण लिहिणार ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू. आता कुठला ॲक्सेस, तर आता आहे वाय ॲक्सेस, बरोबर. मग आता तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल R=summation(f(y) आणि पुन्हा तेच वरती प्लस खाली मायनस. मग आता कोण वरती आहे, तर बघा आता मी मुद्दाम थोडंसं वरती खाली केलं आहे. तर वरती 4 जाताना दिसतो आहे, 3 पण जाताना दिसतो आहे, आणि खाली आहे 2 आणि 1. तर हे उत्तर आलं 4 न्यूटन. कसं आलं उत्तर, पॉझिटिव्ह आलं. म्हणजे R=4 न्यूटन आणि उत्तर पॉझिटिव्ह. याचा अर्थ डायरेक्शन जी आहे ती आपली अपवर्डच राहील, जी की मागच्या एक्झाम्पलमध्ये खाली गेली होती. मग आता या 4 न्यूटनला आपण म्हणतो मॅग्निट्यूड आणि याला आपण म्हणतो डायरेक्शन. 7 पैकी 3 मार्क फक्त एवढं करायला मिळतात. एवढं लक्षात ठेवा, काही हो ना हो एवढं तर आलंच पाहिजे. आता कुठला ॲक्सेस वापरला, वाय. म्हणजे कुठला नाही वापरला, एक्स आणि झेड. सो MXX=RZ आणि MZZ=RX. हा झाला पॅटर्न रेडी. एवढं तर नक्की जमून जाईल मित्रांनो. एक्स वापरला तर पॅटर्न YZ बनतो, वाय वापरला तर XZ, आणि झेड वापरला पुढच्या एक्झाम्पलला आपण करू तर एक्स आणि वायमध्ये. ठीक आहे, आता कलर चेंज करू. आता तुमच्या थोडं लक्षात आलं असेल मागच्या एक्झाम्पलच्या कम्पॅरिझनमध्ये. आता बघा मित्रांनो, आपल्याला कुठल्या ॲक्सेसला मोमेंट घ्यायची आहे, तर आपल्याला घ्यायची आहे एक्स ॲक्सेसला. शोधा कुठे आहे एक्स ॲक्सेस. हे बघा हा इकडे, हा एक्स ॲक्सेस आहे. आणि बघा एक्स ॲक्सेसमधून कुठलाही फोर्स जात नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हातामध्ये तुमचा मोबाईल घ्या किंवा एखादी नोटबुक घ्या आणि एक्झॅक्टली याला पॅरलल ठेवा. ओके, लेक्चर चालू असताना हे उद्योग करा, म्हणजे सोपं वाटेल, छान वाटेल. ही नोटबुक आहे. आता बघा बरं वरती ब्ल्यू लाईन म्हणजे ॲक्सेस आहे. तर तुमचे हे बघा, हे एवढं ड्रॉईंग चांगलं नाही आहे. हा तुमचा हात आहे. तर हातामध्ये नोटबुकला अशा पद्धतीने पकडा की जसं की एक्स ॲक्सेस तुम्ही पकडला आहे, आणि नीट लक्ष द्या. आता इथून प्रत्येक फोर्सकडे जायचं मित्रांनो, इथून प्रत्येक फोर्सकडे. ओके, इथून सगळ्यात पहिलं असं गेलो बघा, कोण भेटला आपल्याला, 1 भेटला. कुठे चालला आहे 1 चालला आहे खाली. मग आता हे बघा इथून जर तुम्ही खाली ढकललं तर कसं फिरेल मित्रांनो, बघा हे फिरेल असं, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच पॉझिटिव्ह.
बरोबर आहे. आणि अंतर किती आहे? तर 1 न्यूटन आणि तुमच्या ह्या ब्ल्यू ॲक्सिसच्या मधलं अंतर आहे, त्या ॲरोने दाखवले बघा वरती, किती आहे? 2. म्हणजे हे झालं 1 × 2. ओके, फोर्स इंटू डिस्टन्स. आता पुढे परत इथूनच बघायचं, असं 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 कोणाकडे पोहोचलो आपण? 2कडे पोहोचलो. बघा 2 परत कुठे चालला आहे? खाली चालला आहे. म्हणजे कसा फिरेल? तो पण अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. मग किती डिस्टन्स आहे पण आता आहे 5. परत अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह. मग हे झालं 2 × 5 म्हणजेच 2 × 5. त्याच्यानंतर खालचे फोर्सेस. आता नीट बघा. आता आपण इथून गेलो 4कडे. बघा किती अंतर आहे? अंतर तर दिसतं आहे 3 मीटर. पण आता हा वरती चालला आहे. बघा तुम्ही उजव्या हातात पकडलं आहे, आता तुम्हाला खालून वरती ढकलायचं आहे. बघा हा 4 असा वरती आहे ना, मग असं वरती ढकललं नोटबुकला की तुम्हाला दिसेल हे फिरतं आहे क्लॉकवाईज, म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे -4 × 3. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर शेवटचा बाकी आहे. परत या ॲक्सेसपासून असं 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 गेलो, आपल्याला भेटला 3. परत तो वरती चालला आहे, तो परत असाच फिरवेल आणि अंतर आहे 5. म्हणजे पुन्हा एकदा -3 × 5. ओके. आणि आपला रिझल्टंट बघा वरती काढला आहे, तो आहे 4 × Z. ओके. मग बघा पहिलं किती आहे? 2 × 1 हे 2 आणि हे 10 म्हणजे 12. 12 परत -12 हे कॅन्सल, म्हणजे इकडे आले -15 / 4. ओके. 15 / 4 3.75. ओके. तर तुमच्या झेडचं आन्सर आहे 3.75 मीटर. ओके. आन्सर लिहिताना पॉझिटिव्हच लिहून टाकायचं, कारण की आपण पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये काम करतो, निगेटिव्ह आलं तरी. ठीक आहे. बघा मित्रांनो, 70% एक्झाम्पल संपलं. तुम्हाला 7 पैकी 5 मार्क मिळाले. वरती 3 हे 2 आणि 2 बाकी. आता कलर आपल्याला परत चेंज करावा लागेल. आता आपण वापरूया रेड कलर. थोडंसं फोकस व्यवस्थित आपल्याला घ्यायची आहे मोमेंट आता झेड ॲक्सेसला. मग कुठे आहे झेड ॲक्सेस? बघा वरती. तर हा असा आहे झेड ॲक्सेस, रेड कलर. आता तुम्हाला तुमची जी नोटबुक होती ना, बघा ही परत तुमची नोटबुक अशी. आता झेड ॲक्सेसला पकडायचं आहे. बघा झेड म्हणजे हा आडवा, म्हणजे आता इथून पकडलं तुम्ही असं, आणि हा तुमचा हात. ओके. त्या हिशोबाने बघायचं आहे. आता जर नीट बघाल तर ह्या रेड लाईनमधून ऑलरेडी हा 1 आणि हा 2 हे पास होत आहेत. ओके. मग हे पास होत आहे म्हणजे हे दोघांना आपण कॅन्सल करून टाकलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग उरलं कोण? तर उरला 4 आणि 3. ओके. उरला बघा हा 4 आणि हा 3 हे दोन्हीच उरले. मग याच्यासाठी आपल्याला रेड लाईनकडून यांच्याकडे यायचं असतं बरं का, नीट लक्ष द्या एकदम. ओके. तर रेड लाईनकडून यांच्याकडे असं यायचं. आणि बघा हे डिस्टन्स किती आहे मग? बरोबर 4 मीटर. आणि आता तुम्हीच विचार करा खालच्या फिगरकडे बघा. हे बघा आता हा 4 इकडून वरती चालला आहे आणि इकडून 3 वरती चालला आहे. तुम्ही त्या साईडला आहे बघा, हा तुमचा हात आहे. मग ही प्लेट इकडून जशी वरती फिरेल तर बघा हे फिरणं असेल क्लॉकवाईज. कसं असेल? क्लॉकवाईज, म्हणजेच मायनस. ओके. मग पहिला फोर्स 3, त्याच्यासाठीचा डिस्टन्स आहे 4, आणि दुसरा आहे 4, त्याच्यासाठीचा डिस्टन्स पण आहे 4, इक्वल टू आरची व्हॅल्यू आहे 4 × x. बरोबर. सगळे 4 4 4 कॅन्सल केले तर -4 आणि 3 तुमच्या एक्सचं उत्तर येतं आहे -7, पण आपण लिहिताना लिहिणार +7. ओके. तर मित्रांनो, हे आपलं दुसरं एक्झाम्पल पण संपलेलं आहे. चला आता मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डायरेक्ट क्वेश्चन पेपर. ओके. फॉर द बेटर अंडरस्टँडिंग म्हणूया आपण याला. आता तुम्हीच बघा कुठला ॲक्सेस उभा आहे? तर उभा आहे झेड ॲक्सेस. म्हणजे काय म्हणायचं इकडे? तर इकडे म्हणायचं ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू कुठला ॲक्सेस? झेड ॲक्सेस. बरोबर. म्हणजे R = समेशन ऑफ FZ. आता वरती प्लस आणि खाली मायनस. मग कोण आहे वरती? अरे वरती तर कोणीच नाही आहे, सगळे खाली आहे. चांगलं आहे. सगळ्यात पहिलं माझं लक्ष गेलं -500कडे. त्याच्या शेजारी आहे -400. त्याच्या शेजारी खाली आहे 100 आणि एक 600 पण आहे. सो हे 6 आणि 5 किती? 7 आणि 9 म्हणजे 1600. तर आरचं आन्सर आपलं आलं
-1600 न्यूटन. याचा अर्थ आपण प्रेझेंट करताना तर त्याला पॉझिटिव्ह प्रेझेंट करणार, पण आपल्याला कळून गेलं आहे की त्याची डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह उत्तर असल्यामुळे खाली असणार आहे. तर हे झालं मॅग्निट्यूड आणि हे झालं त्याचं डायरेक्शन. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, कुठला ॲक्सेस वापरून झाला आपला, तर आपला वापरून झाला झेड ॲक्सेस. याचा अर्थ पॅटर्न असा बनेल एक्स आणि वाय. ओके. आणि इकडे आपण लिहूया वाय इज इक्वल टू एक्स. झेड वापरला गेला की उरलं काय, एक्स आणि वाय त्यांच्यामध्ये पॅटर्न बनवून टाकायचे. चला आता एकदम नीट लक्ष. सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायची आहे मोमेंट विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. कुठे आहे एक्स ॲक्सिस बघा, तर हा लाल कलरचा एक्स, आणि तुम्हाला कळालं असेल की बघा हा 500 आणि हा 400 हे दोन्ही त्या रेड लाईनमधून जात आहे म्हणजे कॅन्सल. याचा अर्थ उरलं कोण, तर उरला फक्त हा 100 आणि 600. आणि त्याच्या डिस्टन्ससाठी तुम्हाला रेड लाईनकडून त्या फोर्सेसकडे यायचं असतं, बरोबर आहे ना. मग बघा रेडकडून या फोर्सेसकडे हे असं, आणि हे अंतर नीट बघितलं तुम्ही तर हे बघा नीट दिसत नाही आहे पण हे आहे 6 मीटर त्यांनी दिलं आहे. ओके. आणि कसं फिरेल बघा इकडून. आता तुम्हाला ते पकडून बघायचं आहे ना, मग अशी शिकवलं मी. तर बघा ही तुमची अशी नोटबुक घ्याल तुम्ही, आणि आता रेड लाईन म्हणजेच ॲक्सिस, तर तुम्हाला ती अशी इकडून पकडायची आणि हा तुमचा हात आहे. मग काय दिसतं आहे, तर बघा हा 100 जो आहे तो इथून खाली चालला आहे आणि 600 पण इकडून खाली चालला आहे. मग जर तुम्ही उजव्या हातात नोटबुक पकडली आहे आणि डाव्या हाताने दाबली तिला, तर हे रोटेशन जे आहे ते आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह, आणि दोन्ही पण खालीच चालले आहेत ना. ओके. आणि दोघांचे डिस्टन्स व्यवस्थित मार्क करू. बघा रेड लाईनकडून 600कडे आलो तर इकडे दिसतं आहे का 6 आणि 2 म्हणजे हे अंतर आहे 8 मीटर. म्हणजे 100साठी आपण वापरू 6 आणि 600साठी आपण वापरूया 8 आणि अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. सो 100 × 6 प्लस 600 × 8 आणि रिझल्टंट तुम्ही लिहिला आहे तिकडे 1600 × वाय. ओके. मग आता हे 100 × 6 म्हणजे 600 आणि 600 × 8 म्हणजे 4800 म्हणजे हे झाले 5400 म्हणजे 5400. आणि त्याला जर आपण 1600ने डिवाईड केलं तर उत्तर आहे मित्रांनो वाय इज इक्वल टू 3.375 मीटर. ठीक आहे. आता पुढच्यासाठी आपण कलर चेंज करू. आता याच्यामध्ये वाय ॲक्सेस. ठीक आहे. आता वाय ॲक्सेससाठी वायला आता आपण देऊ ब्ल्यू कलर. हे बघा, तर हा ब्ल्यू ॲक्सेस मार्क करू सगळ्यात पहिले. आता हा मार्क केला तर लक्षात आलं आपल्या की हा 500 आणि हा 600 हे दोन्ही कॅन्सल होतील का, तर ते ब्ल्यू लाईनमधून पास होत आहे. आणि जे उरलेले फोर्सेस आहे या ब्ल्यू लाईनकडून त्यांच्याकडे डिस्टन्सेस मार्क करायचे. मग ब्ल्यू लाईनकडून कोण दिसतं आहे 100 म्हणजे हा अंतर. हा बघा खाली जर याला प्रोजेक्शन घेतलं तर हे अंतर आहे 5. आणि मग ब्ल्यू लाईनकडून आपण इकडे गेलो 400कडे तर खाली 5 2 वेळा आहे म्हणजे हे अंतर आहे 10. आणि परत एकदा आपला प्लेट ॲनालिसिस जो आपण करतो तर त्यानुसार बघा ही तुमची प्लेट असेल आता, आणि ब्ल्यू लाईन म्हणजे आता तुम्हाला डाव्या हातात नोटबुक पकडायची आहे आणि उजव्या हाताला तुम्हाला दिसणारा हा 400 खाली चालला आहे आणि मधून 100 खाली चालला आहे म्हणजे दोन्ही खाली चालले आहे. तर हे फिरणारे क्लॉकवाईज, आणि अंतर वरती दाखवलं आहे 400साठी 10 आणि 100साठी 5 दोन्ही निगेटिव्ह. सो -400 × 10 -100 × 5 रिझल्टंट तोच म्हणजे 1600 × x. मग हे किती झाले 400 × 10 म्हणजे 4000 आणि हे 500 म्हणजे 4500 डिवायडेड बाय 1600. हे आन्सर आहे 2.8125. तर मित्रांनो एक्स आहे आपला 2.8125 मीटर. ओके. आणि बघा हा व्हिडिओ जवळपास 20 मिनिटांचा झाला आहे आणि या 20 मिनिटात आपण 3 सम विथ कॉन्सेप्ट सॉल्वही करून झाले आहेत मित्रांनो. ओके. तर तुमच्यासमोर जेवढं आहे तेवढं सोल्युशन आहे या एक्झाम्पलचं. चला आता आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. ओके. हा तुम्हाला बऱ्यापैकी आवडणारा एक्झाम्पल आहे कारण की हा आहे मित्रांनो एप्रिल 2022 म्हणजे इन शॉर्ट तुमच्या पॅटर्नमधला प्रश्न आहे. ठीक आहे. चला
आता किती आहे बघा, 20 मिनिट्सचा व्हिडिओ झाला आहे. आपण बघू किती वेळ लागतो. सगळ्यात पहिले काय करायचं, कुठल्या ॲक्सेसला पॅरलल आहे, तर बघा सगळे उभा दिसतो आहे झेड ॲक्सेस. म्हणजे आपलं स्टेटमेंट ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू कुठला ॲक्सेस, झेड. याचा अर्थ उरलेले ॲक्सेस आहेत एक्स आणि वाय. मग आपण म्हणणार आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ झेड आणि पुन्हा तेच वरती प्लस खाली मायनस. ओके, वरती कोण आहे बघा, 100 वरती चालला आहे, बस एकटाच येतो. बाकी 400 खाली, त्यानंतर 500 खाली, त्यानंतर 600 पण खाली. म्हणजे हे उत्तर झालं 5 आणि 4 9 15 म्हणजे 1400. सो इट इज 1400 न्यूटन अँड निगेटिव्ह. इट मीन्स आर इज इक्वल टू 1400 पॉझिटिव्ह व्हॅल्यू. पण आता याचा जो ॲरो हेड असणार आहे इट इज इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. का, तर निगेटिव्ह आहेत म्हणून. आता आपण कुठला ॲक्सेस वापरला, झेड वापरला. म्हणजे कुठला बाकी आहे, एक्स आणि वाय. मग आपण इकडे लिहिणार एक्सला मोमेंट इज इक्वल टू आर वाय आणि वायला मोमेंट इज इक्वल टू आर इंटू एक्स. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मगाशी सगळं. कुठल्या ॲक्सेसला मोमेंट घ्यायची आहे, एक्सला. कुठे एक्स आहे बघा, डावीकडे. तर त्याला हे आपण करू, यावेळेस थोडीशी कमी खराब करतो मी. तर बघा हा झाला एक्स ॲक्सेस. याच्यामधून कोण पास होत आहे, तर याच्यामधून 500 आणि 600 पास होतो आहे. म्हणजे कोण नाही होत आहे, 100 आणि 400. परत तेच की तुम्हाला प्लेट अशी हातात घेऊन बघायचं आहे. प्लेट म्हणजे नोटबुक. पेपरला गेले तर कॅल्सीचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा ॲक्सेस कुठे आहे, डावीकडे ब्ल्यू लाईन आहे. म्हणजे हे तुमचे बोटं आणि हा असा हात असेल. म्हणजेच डाव्या हातात तुम्ही तुमची नोटबुक पकडली आणि तुम्हाला दिसतं आहे की इथे वरती चालला आहे. कोण वरती चालला आहे, 100. आणि बघा ॲक्सेसपासून डिस्टन्स मोजायचं ना, हे असं. तर किती आहे ते डिस्टन्स, 5. आणि जर तुम्ही असा वरती धक्का लावला मित्रांनो, असा वरती, तर कसं फिरेल, तर हे फिरेल असं. म्हणजेच अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. आणि अंतर किती आहे, 5. तर सगळ्यात पहिला 100 इंटू 5 अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, आता पुढचा फोर्स कोण आहे, तर पुढचा फोर्स आहे हा 400. कुठे चालला आहे, खाली चालला आहे. बघा ब्ल्यू ॲक्सेसपासून त्या फोर्सपर्यंत पोचायचं. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, आता 2 वेळा 5 म्हणजे हा अंतर झाला 10. आणि तुम्ही काय केलं आहे बघा, खाली आपली नोटबुक पकडली ना, आता डाव्या हातात आपण पकडली आहे आणि हा 400 इथे ॲक्ट होतो आहे. म्हणजे उजव्या हाताने जर तुम्ही खाली दाबलं तर कसं फिरेल, हे क्लॉकवाईज. आणि अंतर किती आहे, तर अंतर बघा वरतून तिथपर्यंत 10, ते तर मी दाखवलं होतं तुम्हाला. आणि क्लॉकवाईज म्हणजे मायनस असतं. म्हणजे -400 इंटू 10 आणि रिझल्टंट आपण वरती काढला आहे ऑलरेडी, किती येतो 1400 आणि इथे वायने मल्टिप्लाय. आता 100 इंटू 5 म्हणजे 500 आणि हे 4000 म्हणजे हे झाले टोटल 3500, 3500. आणि 3500ला आपण डिवाइड करणार 1400ने, तर तुमचं उत्तर येणार आहे 2.5. तर तुमचा वाय झाला 2.5 मीटर. ठीक आहे. आता पुढे मोमेंट अबाउट वाय ॲक्सेस. ओके, कलर चेंज करून घेऊ. आता मोमेंट अबाउट वाय कुठे शोधा, वाय ॲक्सेस. हे बघा छोटी फिगर आहे तरी कॉन्सन्ट्रेट करा. हा झाला तुमचा वाय ॲक्सेस सगळ्यात पहिले. आता पुन्हा एकदा तुम्ही तुमची नोटबुक हातात घेतली ही अशी, आणि आता वाय ॲक्सेस बघा, रेड लाईन म्हणजे हातात. हे बघा हा तुमचा हात, हा इकडे. म्हणजे आता तुम्ही उजव्या हाताने पकडणार राईट हँडने आणि बघणार की काय होतं आहे. ओके, बरं. सगळ्यात पहिले या रेड लाईनमधून हा 400 आणि हा 500 हे दोन्ही कॅन्सल झाले. उरला कोण, तर उरला हा इकडे 100 आणि उरला हा इकडे 600. ओके, थोडी गिचमिड होत आहे पण तरी प्रयत्न करा. रेड लाईनकडून 100कडे यायचं आहे बघा, हे असं धडधडीत दिला. इकडे डिस्टन्स आहे 2 मीटर आणि तो 100 कुठे चालला आहे, वरती. मग आता इथून जर तुम्ही वरती ढकललं
उजव्या हातात नोटबुक आहे, डाव्या हाताने वरती पुश केलं तर बघा हे फिरतं आहे असं, म्हणजे क्लॉकवाईज, आणि डिस्टन्स आहे 2 मीटर आणि क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह. तर हे झालं 100 × 2. ओके. त्याच्यानंतर पुढचा हा 600 आणि ही आपली रेड लाईनचा ॲक्सेसपासून असं इथपर्यंत आलो त्या 600पर्यंत, तर ते डिस्टन्स बघा उजव्या साईडला दिसतं आहे 3 मीटर. पण आता तुम्हाला 600साठी असं खाली ढकलायचं आहे, म्हणजे हे फिरेल अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हे झालं पॉझिटिव्ह 600 × 3 आणि हे 1400 × x, म्हणजे हे -200 आणि हे 1800, म्हणजे 1600 झालं ते. आणि तुम्हाला 1600ला डिवाईड करायचं आहे 1400ने. तुमचा आन्सर आहे x = 1.142 मीटर. ओके. तर बघा अशा पद्धतीने आपलं 4th एक्झाम्पल संपलेलं आहे. ओके. थोडा अंडरस्टँडिंगला इश्यू होत असेल मित्रांनो तर माफ करा मला, बट स्पेस फोर्सेस याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने मी कुठे शिकताना बघितलं पण नाही आहे आणि शिकवू शकलो पण नाही आहे. ओके. माझ्याकडून एवढं मॅक्सिमम होऊ शकतं आहे. ठीक आहे. चला आता आपण जाऊ सर्क्युलर प्लेट्सकडे. बघा मित्रांनो, डिसेंबर 2013चा पेपर आहे. आता याच्यात तुम्हाला 2 फिगर दिसत आहे. एक क्वेश्चन पेपरचा कटआउट आहे आणि खाली मी एक फिगर प्रॉपर ड्रॉ केली आहे, ज्याच्याने तुम्हाला थोडीशी व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल. चला बाकी सगळं सोडून देऊ. पहिले आपलं मेथडॉलॉजी. सगळे फोर्सेस उभे आहेत आणि उभ्या ॲक्सेसला त्यांनी वाय म्हटलं आहे. म्हणजे आपण सगळ्यात पहिले आपलं काम करूया. ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू कुठला ॲक्सेस? वाय. म्हणजे r = समेशन ऑफ Fy वरती प्लस आणि खाली मायनस. बरं, सगळे तर खालीच चालले आहेत, डोक्याला ताण नाही आहे. म्हणजे -100 -125 मायनस फक्त 25 आणि -75 हे चारी. ओके. तर हे होणार किती होणार? 100, 225, 250 म्हणजे 325. तर हे होणार -325. सगळे उत्तरं किलो न्यूटनमध्ये आहे म्हणून किलो न्यूटन. आणि हे तर तुम्हाला आता माहिती आहे की आन्सर निगेटिव्ह आलं आहे, म्हणजे याला आपण लिहिताना पॉझिटिव्ह लिहिणार आणि आपण त्यांना सांगणार की हा रिझल्टंट जो आहे तो चालला आहे खालच्या दिशेने, म्हणजेच डाऊनवर्ड. ठीक आहे. आता कुठला ॲक्सेस वापरला? वाय वापरला. म्हणजे एक्स आणि झेड काही वापरला नाही. मग आता वापरायचा x = z आणि z = x. ओके. बघा इतकं सोपं आहे सगळं. पहिले थोडा एक्झाम्पल आपण समजून घेऊया व्यवस्थित. त्यांनी असं सांगितलं आहे मित्रांनो, अ कॉन्क्रीट फाउंडेशन मॅट 5 मीटर रेडियस. म्हणजे हा जो सर्कल आहे ना पूर्ण, त्याची रेडियस तशी 5 आहे, पण इट सपोर्ट्स 4 इक्वली स्पेस्ड कॉलम्स ईच ऑफ विच इज लोकेटेड ॲट 4 मीटर. म्हणजे काय? तर सेंटरपासून 4 मीटर अंतरावरती हे सगळे कॉलम लोकेट केलेत. म्हणजे ते 5 मीटरचं आपल्या काही कामाचं नाही आहे, आपल्या कामाचं आहे 4 मीटर. का तर सगळे फोर्सेस सेंटरपासून 4 मीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळे बघून घ्या, मी खालची फिगर बरोबर तेवढीच काढली आहे जेवढी कामाची आहे. तर 5 मीटर आपल्या कामाची नाही आहे. आपल्या कामाचं फोर्स आणि सेंटरमधलं डिस्टन्स आहे 4 मीटर. तर मी तशी फिगर ड्रॉ केली आहे. ऑलरेडी तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे. आता नीट बघा. आता सगळ्यात पहिला ॲक्सेस कुठला आहे? एक्स. ओके. बघा एक्स ॲक्सेस, एक्सला आपण ब्ल्यू करून टाकू आणि नीट बघा, एक्समधून 100 आणि 25 हे दोघंजणं पास होत आहेत, म्हणजे हे गेले. आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर पेपरला तर काही सर्क्युलर आपली जेवणाची प्लेट वगैरे तर काही नेता येणार नाही आहे, पण सध्या तर प्लेट घेऊच शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग हातामध्ये एखादी प्लेट जर तुम्ही घेतली तर बघा ही आहे सर्क्युलर प्लेट. आणि आता सेंटरला पकडू तर नाही शकत, कारण की बघा आता ॲक्सेस कुठे आहे? आता ॲक्सेस मागच्या वेळीसारखा नाही आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आणि सर्कलमध्ये एक फरक असतो. काय फरक असतो? की रेक्टँग्युलर प्लेट होत्या ना जेव्हा, बघा इकडे अशा रेक्टँग्युलर प्लेटमध्ये सगळे
आपल्याला एंडला पकडायचे ऑप्शन्स होते, बघून घ्या, एवढ्या जागेंवरती आपण पकडायचो. पण आता काय आहे ना, तर सर्क्युलर प्लेटमध्ये त्यांनी ओरिजिन जो आहे तो बरोबर मध्यभागी दिला आहे. तर त्याच्यामुळे असं इमॅजिन करा की तुम्ही मध्ये पकडलं आहे. म्हणजे एखादी प्लेट घेतली, त्या प्लेटला काहीतरी रॉड वगैरे बांधला आणि तो रॉड असा हातात पकडला आहे तुम्ही. हे बघा, हा असा हातात पकडला आहे. आता तुम्ही इकडून बघताय या बाजूने, तर इकडून 125 कुठे चालला आहे? खाली चालला आहे. बघा, हा 125 खाली चालला आहे. मग कसा फिरवेल? असा क्लॉकवाईज. आणि इकडच्या बाजूने 75 खाली चाललं आहे, म्हणजे हे फिरवेल अँटी क्लॉकवाईज. म्हणजे 75साठी प्लस साईन आणि 125साठी मायनस. बाकी याच्यात टेन्शन नाही घ्यायचं, डिस्टन्स सोपं असतं, रेडियस फक्त. मग हे होणार -125 आणि रॅडियल डिस्टन्स आहे, दिसतंय बघा ब्लॅक कलरमध्ये, 4. सगळ्यांसाठी 4च असणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडून 75, तर तो कसा फिरतो आहे? अँटी क्लॉकवाईज. परत एकदा 75 इंटू परत 4 आणि आपला रिझल्टंट आहे 325 इंटू झेड. मग आता हे -125 इंटू 4 ते होणार -500 आणि हे इकडे +300, म्हणजे इकडे उरतील 200, बरोबर. आणि 200ला डिव्हाइड करेल 325, ते होतं 0.615. तर झेडचं उत्तर आहे 0.615 मीटर. ठीक आहे. आता पुढचा ॲक्सेस कुठला आहे? तर पुढच्यासाठी आपण वापरू रेड कलर. कुठला ॲक्सेस आहे? झेड. बघा, झेडला रेड करू सगळ्यात पहिले. बघा, झेडला रेड केलं. आता कोण पास होतं आहे याच्यामधून? 125 आणि 75 हे दोन्ही पास होत आहे, बरोबर. आणि आता डायरेक्ट याच्यावरच करू. हे बघा, असं पकडा की इथे हातात पकडलं आहे तुम्ही याला. आणि आता उजव्या बाजूला जर कोणी खाली जातं आहे तर हे फिरतं आहे क्लॉकवाईज, आणि हा डाव्या बाजूने खाली जातो आहे तर हा फिरेल अँटी क्लॉकवाईज. म्हणजे -25 डिस्टन्स सगळ्यांसाठी सेम आणि +100 पुन्हा एकदा 4 आणि तुमचा रिझल्टंट आहे 325 इंटू x. मग हे झाले -100 आणि हे 400, म्हणजे 300 डिवायडेड बाय 325. तर 300 डिवायडेड बाय 325चं आन्सर आहे 0.92 मीटर. तर बघा, अशा पद्धतीने सॉल्व होतो सर्क्युलर प्लेटचा एक्झाम्पल. समजलं मित्रांनो? चला, अजून एक सुंदर एक्झाम्पल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता याच्यामध्ये आता तर तुम्हाला चांगली आयडिया आली पण असेल, आय गेस. बघा, ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू, कुठला ॲक्सेस आहे उभा? आता आहे एक्स ॲक्सेस, म्हणजे सगळे फोर्सेस एक्सला पॅरलल आहेत, बरोबर. मग आपण म्हणणार आर इज इक्वल टू समेशन ऑफ Fx. परत तेच, वरती प्लस, खाली मायनस. मग कोण आहे वरती? 20 वरती आहेत, 10 वरती आहेत, 40 खाली आहे आणि 30 खाली आहे. ओके, मग हे 30ने कॅन्सल, उरला 40 निगेटिव्ह. आणि मग आता आपल्याला माहिती आहे की आर इज इक्वल टू 40 न्यूटन आणि त्याची डायरेक्शन असणार आहे डाऊनवर्ड. तर हे झालं मॅग्निट्यूड आणि ही झाली डायरेक्शन. कुठला ॲक्सेस वापरला? एक्स. म्हणजे काय नाही वापरलं? वाय आणि झेड. मग MYY इज इक्वल टू RZ आणि MZZ इज इक्वल टू R इंटू वाय. ठीक आहे. ओके, परत तेच. मग आता कुठे घ्यायची आहे मोमेंट आपल्याला? वायला. कुठे वाय? हे बघा, हा वाय. त्याला आपण देऊ ब्लॅक कलर. सर्क्युलर प्लेटमध्ये सोपं असतं बघा मित्रांनो. काय होतं ना, तुम्हाला डिस्टन्ससाठी लफडे नाही आहेत मागच्या रेक्टँग्युलर प्लेटसारखे. आता सगळ्यात पहिले आपण ब्लॅक लाईन वाय ॲक्सेससाठी मार्क केली. आपल्या लक्षात आलं की हा 30 आणि हा 20 हे दोन्ही कॅन्सल होऊन गेले. मग उरलं कोण? उरला इकडे 10 आणि इकडे 40. आता बघून समजत असेल तुम्हाला कदाचित की तुम्ही हे बघा मध्ये होल्ड केलं आहे. असं पकडा की मध्ये असं पकडलं आहे ना, हा तुमचा असा हात मागे, ओके, प्लेटकडे बघताय आणि उजव्या हाताने तुम्ही प्लेटला वरती ढकललं असं.
तर बघा हे कसं फिरतं आहे, अँटी क्लॉकवाईज, आणि डाव्या हाताने प्लेटला खाली ओढलं म्हणजे हे पण फिरतं आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे दोन्ही अँटी क्लॉकवाईज. क्या बात आहे. मग आता इथे 10 आणि रेडियस तुम्हाला ऑलरेडी दिली आहे बघा 2, त्याच्यानंतर 40, परत सेम डिस्टन्स, आणि तुमचा रिझल्टंट आहे 40 आणि झेड आपला अननोन. मग हे 20 आणि हे 80 म्हणजे 100ला 40ने डिवाईड केलं की तुमचा झेड विल बी 2.5 मीटर, म्हणजेच 2.5 मीटर. आता पुढे मोमेंट अबाउट झेड ॲक्सेस. बघा झेडला ब्ल्यू करतो, ब्ल्यू 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 झेड. याच्यातून कोण गेलं, 10 आणि 40 गेला. कोण नाही गेलं तर 20 नाही गेला आणि इकडे 30 नाही गेला. म्हणजे आता तुम्हाला असं इथे येऊन हातात पकडायचं आहे आणि हा हात इकडे असेल, त्या हिशोबाने बघा. म्हणजे तुमच्या उजव्या हाताने तुम्ही आता वरती ढकलणारे 20ला बघा, वरती म्हणजे हे फिरेल अँटी क्लॉकवाईज, आणि डाव्या हाताने खाली ढकलणारे म्हणजे हे फिरेल परत अँटी क्लॉकवाईज. म्हणजे 20 पण अँटी क्लॉकवाईज आणि 30 पण अँटी क्लॉकवाईज, आणि डिस्टन्स तर आपलं सेमच आहे 2. सो 20 × 2 प्लस 30 × 2 आणि रिझल्टंट आहे 40 × y. मग हे 40 आणि 60 म्हणजे अरे सेमच आलं. म्हणजे वायसुद्धा आहे आपला 2.5 मीटर. ओके मित्रांनो, तर चला हे सर्क्युलर प्लेटचं दुसरं समही संपलं. चला आता जाऊया पुढे. चला आता हा आपल्याला सापडला एक अतिशय सुंदर एक्झाम्पल मित्रांनो. ओके, थोडं कॉन्सन्ट्रेट करा, थोडी वेगळी कॅटेगरी आहे. आता याच्यामध्ये गडबड अशी आहे की P1 आणि P2ची व्हॅल्यू आपल्याला काढायला विचारली आहे. पण असं ॲज्युम करू की आपण हे शिकलोच नव्हतो. मग जर आपण शिकलोच नव्हतो तर सॉल्व कसं करणार अचानक पेपरला? आता पेपरला काही पण बाउन्सर येऊ शकता ना मित्रांनो. नाही तर आपल्याला आदल्या दिवशी जर पेपर मिळत असले असते तर आपण कशाला नाही एवढा टाईमपास करत बसलो असतो. त्यामुळे थोडं एक्सपेक्ट करू. तर आता हा एक्झाम्पल थोडासा वेगळा आहे आणि सध्याच्या कंडिशनला आपल्याला काही सॉल्व करता येत नाही आहे. तर याच्यावर एक सोपी स्ट्रॅटजी असते. जेव्हा पण तुमच्यासमोर अशी सिच्युएशन येईल तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे मेकॅनिक्सबाबत बोलतो आहे मी फक्त, त्या केसमध्ये यू जस्ट फॉलो द प्रोसिजर. प्रोसिजरला फॉलो करा बस, बाकी काही नका करू. ठीक आहे. मग आता काय करायचं? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू, कुठला ॲक्सिस आहे उभा आहे झेड. चला जेवढं आपली प्रोसिजर तर फॉलो करू, पुढचं पुढे बघू. मग रिझल्टंट असतो समेशन ऑफ एफ झेड. बरोबर, तेच आपलं नेहमीचं, काही नवीन नाही. वरती प्लस आणि खाली मायनस. चला वरती तर कोणी दिसत नाही आहे, लिहून टाकू आपलं -200 -300 -P1 -P2. बघा उत्तर तर नाही मिळालं, पण एक गोष्ट तर मिळाली. काय मिळाली बघूया. बघा इकडे, इफ द रिझल्टंट फोर्स इज 750 न्यूटन. बघा रिझल्टंट कसं आहे, 750. बरोबर आहे. मग आपण रिझल्टंटच्या जागेवरती -750 लिहूया. का बरं मायनस? कारण की सगळे फोर्सेस खाली चालले म्हणजे रिझल्टंटही खालीच जाईल ना. आणि इकडे परत तेच आपलं 200 300 -P1 आणि -P2. बरं, मग आता हा 750 इकडे आणि हे P1 P2 इकडे, एवढं मॅथ्स तर तुम्हाला येत असेल. म्हणजे इकडे होईल P1 + P2, हे ऑलरेडी -500 झाले आहेत, आणि हा प्लस तिकडे 750, सॉरी हा -500 + 750, म्हणजे P1 + P2चं उत्तर येणार 250. चला सध्याच्या कंडिशनला एवढं तर करून घेतलं आहे, पुढचं नाही माहिती आता आपल्याला जमेल की नाही जमेल. ठीक आहे. पुढे कुठला ॲक्सेस वापरला आपण? वापरला झेड ॲक्सेस. म्हणजे कुठला नाही वापरला? एक्स आणि वाय. फॉर्मॅट तर लिहू, जमतं का नाही तो पुढचा प्रश्न. mxx = ry आणि myy = r × x. चला एवढं तर आपल्याला येतं, आपल्याला म्हणजे तुम्हाला येतं. सगळ्यात पहिले एक्स ॲक्सिस. कुठे आहे एक्स ॲक्सिस? हे बघा, हा एक्स ब्ल्यू लाईनने इंडिकेट केलं.
एकदम सोप्या पद्धतीने 300 आणि P1 गायब झाले. उरलं कोण? P2 आणि 200. असं अज्युम करायचं आहे तुम्हाला की तुम्ही इकडच्या हाताने पकडलेलं आहे. तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला खाली प्रेस करायचं आहे म्हणजे फिरेल क्लॉकवाईज. डाव्या हाताने खाली प्रेस करायचं आहे म्हणजे फिरेल अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. मग आता हा P2 बघा कसा फिरतो आहे. P2 क्लॉकवाईज म्हणजे मायनस. P2 आणि डिस्टन्स तुम्हाला आता बोललो ना सगळ्यांचा सेमच असतो म्हणजे हे झालं 0.75. त्याच्यानंतर इकडून 200 अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह 200 आणि डिस्टन्स सर्क्युलर प्लेटसाठी सेम. इक्वल टू काय लिहिलं? इक्वल टू आर. आर म्हणजे रिझल्टंट. बघा रिझल्टंटचं उत्तर त्यांनी आपल्याला दिलं आहे. इथे टाकायचं 750 इंटू वाय. काय लिहिलं आहे? इंटू वाय मित्रांनो. आता वाय बघा वाय त्यांनी तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू दिली आहे. तर वाय आहे 0.1. ठीक आहे. मग वायच्या जागेवर आपण टाकणार 0.1 आणि आता कॅल्सीवर फक्त याला सॉल्व करायचं. आपला प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे. पुढे मोमेंट अबाउट वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसला मार्क करू आपण असं 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 असं. हा झाला वाय. असं ॲज्युम करा की इकडे पकडलं आहे आणि हा हात आहे तुमचा. बघा तुमच्या उजव्या हाताने खाली चाललं आहे म्हणजे क्लॉकवाईज आणि डावा हात खाली चालला आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज. सो -P1 इंटू 0.7575 आणि पॉझिटिव्ह 300 इंटू परत 0.75. रिझल्टंट परत 750 आणि बघा एक्स कॉर्डिनेट होता 0.15. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला मिळणार P1ची व्हॅल्यू. संपलं एक्झाम्पल. ओके. तर ही आहे अजून एक व्हरायटी. तर याला तर व्हरायटी म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा. आपण आपला पॅटर्न फॉलो केला आहे मित्रांनो. सो आय डोंट थिंक की याला व्हरायटी असं काही म्हणायला पाहिजे आपण. बघा मित्रांनो. ओके. एक शेवटचा कंटेंट 2 महत्त्वाचे न्यूमेरिकल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे परत एकदा मी. याच्यामध्ये तुम्हाला P1 आणि P2 काढायचं आहे जसं की मागच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण काढलं. पण याच्यात थोडंसं वेगळं आहे. त्यांनी म्हटलं आहे की रिझल्टंट इज पासिंग थ्रू द ओरिजिन. आता रिझल्टंट जातो आहे ओरिजिनमधून. याचा अर्थ काय की एक्स वाय आणि झेड असे जे कॉर्डिनेट्स असतात तर ओरिजिन म्हटलं की सगळे 0. ओके. तर आपण आपलं कामाशी काम करू. आपल्याला तर नाही माहिती ना काही नवीन गुगली पडली काय पडलं तर आपण आपल्या आपल्या प्रोसिजरने जायचं. मग काय म्हणणार आपण तेच म्हणणार जे नेहमी म्हणतो. काय? ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू कुठला ॲक्सेस आहे? सगळे एक्स ॲक्सेसला पॅरलल आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग आर इज इक्वल टू काय? समेशन ऑफ एफ एक्स. मग काय असतं एफ एक्स? खाली मायनस वरती प्लस. 8 खाली चालला आहे, 10 खाली चालला आहे, P1ही खाली चालला आहे आणि P2ही खाली चालला आहे. बस याच्या व्यतिरिक्त नाही काही करू शकत. पण एवढं माहिती आहे की आम्ही एक्स ॲक्सेस ऑलरेडी वापरला आहे. मग एक्स वापरला आहे तर कोण नाही वापरला आहे? MYY इज इक्वल टू RZ आणि पुढचं MZZ इज इक्वल टू R इंटू वाय. पण प्रॉब्लेम असा आहे की एक्स वाय आणि झेड सगळे 0 आहे म्हणजे 0 आहे. याचा अर्थ जर आपण झेडच्या जागेवर 0 टाकलं आणि वायच्या जागेवर 0 टाकलं तर हे पुसून टाकावं लागेल आणि इकडे लिहावं लागेल 0. म्हणजे इन शॉर्ट जर त्यांनी सांगितलं की ओरिजिनमधून कोणी पास होत आहे तर तुमच्या मोमेंट्स डायरेक्ट 0 येतील. आणि पुढचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मित्रांनो. बरं वाय ॲक्सेस परत तेच आपलं. आता हे तर माहिती आहे तुम्हाला रेक्टँग्युलर प्लेट आहे म्हणजे एखादी नोटबुक तुम्ही हातात पकडली. हा इकडे वाय ॲक्सेस ब्लॅक कलरने मार्क केला. बघा तुम्ही इथे असं हाताने पकडलं. हा तुमचा उजवा हात आता इथे युटिलाइज झाला. त्याच्यातून कोण पास होत आहे? 8 आणि P1 पास होतो आहे. ते झाले कॅन्सल. उरले 10 आणि P2 आणि या ब्लॅक लाईनकडून त्या फोर्सेसकडे पोहोचायचं जे डिस्टन्स आहे 5. आणि बघा दोन्ही इकडे खाली ॲक्ट होत आहेत ना असे. मग जर तुमच्या डाव्या हाताने खाली दाबलं तर तुमचं रोटेशन असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे
तुम्ही लिहिणार P2, त्याच्यासाठीचा डिस्टन्स 5 आणि नंतर 10 त्याचाही डिस्टन्स 5 आणि इक्वल टू 0. मग हे 5 5 कॅन्सल, याचा अर्थ P2 इज इक्वल टू -10. -10 म्हणजे काय की त्यांनी जी डायरेक्शन दिली आहे ती रॉंग आहे, तर त्यांनी P2ला खाली जाताना दाखवलं आहे, पण कदाचित P2 वरती जाईल. ओके. पुढचं मोमेंट अबाउट झेड ॲक्सिस. कुठे आहे आता झेड ॲक्सिस? तर बघा झेडला आपण वापरला ब्ल्यू कलर. हे बघा हा इकडे झाला झेड ॲक्सिस. ओके. आणि आता इथे हे बघा तुमचा हात असा लावायचा आहे तुम्हाला, उजवा हात परत एकदा युटिलाइज होईल आणि त्याच्यातून पास होतो आहे फक्त एकच. कोण एक पास होतो आहे ब्ल्यू लाईनमधून? 10. तो झाला कॅन्सल, बाकी कोणी कॅन्सल झालेलं नाही आहे. मग या ब्ल्यू लाईनकडून त्यांचे डिस्टन्स बघा, 8साठी 2 मीटर आणि ह्या दोघांसाठी 2 आणि 2 4. आणि सगळे फोर्सेस इकडून खाली चालले आहेत. मग इकडून खाली दाबलं डाव्या हाताने की हे फिरणार अँटी क्लॉकवाईज, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह. तर पहिला 8 × 2, त्याच्यानंतर P1 × 4, त्याच्यानंतर P2 × पण 4 इक्वल टू 0. पण बघा P2चं उत्तर आपल्याकडे आहे -10. मग हे 8 आणि 2 16 प्लस हे 4 वेळा P1 आणि P2 -10 × 4 इक्वल टू 0. मग हे -40 आणि हे 16 म्हणजे -24. उजवीकडे जाताना +24 होतील आणि त्याला हा 4 डिवाइड करेल, तर P1चं उत्तर येणार +6. याचा अर्थ डायरेक्शन दिलेली आहे ती करेक्ट आहे. आणि कुठे दिली आहे त्यांनी? तर त्यांनी म्हटलं आहे की खाली जातो आहे, तर खालीच जाईल. कळालं मित्रांनो? तर हे संपलं. रिझल्टंट ओरिजिनमधून जात असेल तर त्यावेळी काय करायचं ते एक्झाम्पल. ठीक आहे. आता असंच एक एक्झाम्पल आपण घेऊ सर्क्युलर प्लेटसाठी. बघा एक्झाम्पल मी ऑलरेडी रेडी करून ठेवलं आहे. परत तोच प्रश्न आहे की रिझल्टंट जो आहे ना तो ओरिजिनमधून जातो आहे. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बरेच लफडे केले की ऑल द फोर्सेस आर पॅरलल टू ॲक्सिस फिक्सेस. तर तुम्ही लक्षात ठेवा की ओरिजिनवाली केस असेल तर तेवढं करायची गरज नाही आहे. सरळ एवढंच लक्षात ठेवा, सगळे फोर्सेस कुठल्या ॲक्सिसमधून जात आहे, सगळे फोर्सेस कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे, तर ते आहेत वाय ॲक्सिसला पॅरलल. मग वायचा विषय क्लोज. मग उरलं कोण? तर उरला एक्स आणि झेड. मग म्हणायचं MXX 0 आणि म्हणायचं MZZ ही इक्वल टू 0. बरोबर आहे. मग आता बघा कुठे मोमेंट घ्यायची आपल्याला घ्यायची आहे एक्स ॲक्सिसला. मग हा तुमचा एक्स ॲक्सिस असं 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 एक्स ॲक्सिस. आता तुम्ही असं इमॅजिन करा की इकडून तुम्ही पकडलं आहे आणि तुमचा असा हात आहे. मग तुम्हाला दिसेल की ह्या एक्स ॲक्सिसमधून ऑलरेडी हे दोघंजणं पास होत आहेत. कोण? 6 आणि P2. मग कोण नाही होते पास? तर तिकडून P1 इकडून 8. मग तुम्ही हात धरून समोर बघताय प्लेट घेऊन, हा खाली चालला आहे म्हणजे उजव्या हाताने खाली दाबलं तर हे फिरतं आहे क्लॉकवाईज आणि डाव्या हाताने वरती ढकललं तर हे फिरतं आहे अँटी क्लॉकवाईज. क्या बात आहे. म्हणजे -P1 × रेडियस. चालेल, रेडियस दिलेली नाही आहे बरं का, म्हणून मी R लिहून टाकलं. आणि इकडून पण क्लॉकवाईज म्हणजे 8 × सेम रेडियस आणि इक्वल टू काय? 0. तर 0 असल्यामुळे इकडे हा R कॉमन निघेल, तुमच्याकडे उरतं आहे -P1 - 8 इक्वल टू 0 आणि त्या 0मुळे हा R कॅन्सल होईल आणि तुमचं P1चं उत्तर येणार 8 न्यूटन निगेटिव्ह. ओके. आता निगेटिव्ह याचा अर्थ काय की त्यांनी दिलेली डायरेक्शन कदाचित चुकीची आहे, तर तो खाली न जाता कदाचित जाणार वरती. आलं लक्षात? आता पुढे मोमेंट अबाउट झेड ॲक्सिस. मग आता झेड ॲक्सिस, झेडसाठी आपण वापरू पर्पल कलर. बघा हा झेड आहे, या पर्पलला इकडे घेऊ. असं 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 हातात पकडलं, हा तुमचा हात. समोर बघताय तुम्हाला दिसतं आहे की 8 आणि P1 हे दोघंजणं तर डायरेक्ट कॅन्सल झाले. उरला कोण? उजवीकडे 6 आणि डावीकडे P2. बघा हा कुठे चालला आहे? वरती. म्हणजे उजव्या हाताने प्लेटला वरती ढकला तर हे फिरेल अँटी क्लॉकवाईज आणि डाव्या हाताने प्लेटला खाली ढकला, हेही फिरेल अँटी क्लॉकवाईज. म्हणजे 6 × रेडियस प्लस
P2 इंटू रेडियस इज इक्वल टू 0. परत रेडियस गायब आणि तुमचा P2 असणार आहे -6. याचा अर्थ P2साठी दाखवलेली डायरेक्शन जी आहे ती रॉंग आहे. खाली न जाता तो जाणार वरती. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला आता एक गोष्ट करायची आहे सगळ्यात पहिले, की ॲप तर डाउनलोड केलं असेल त्याच्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ नाही दिसणार. बट तुम्ही यूट्यूबला जर गेले तर तुम्हाला टाईप करायचं आहे गौरव बुऱ्हाडे आणि तिकडे तुम्हाला माझं यूट्यूब चॅनल मिळेल आणि त्या चॅनलवरती तुम्हाला काही फ्री व्हिडिओज पण मिळतील. त्याच्याने पण तुम्हाला काही मदत होईल. आणि नाशिकचे असाल तुम्ही तर जे मुलं क्रिटिकलवाले माझा हा व्हिडिओ बघतायत तर अजूनही आपल्याकडे 10 दिवस आहे आणि तुम्ही ऑफलाईन बॅचेसही जॉईन करू शकता. काही अडचण असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर आणि तुम्हाला रोज एक व्हिडिओ आता कंटिन्युअसली मिळत राहणार आहे. ओके. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.